कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले। केडीएमसी कडून कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सुमित कंपनीच्या कारभारावर अनागोंदीचे गंभीर आरोप समोर आले आहेत। माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी थेट आरोप केलाय की कंपनीचे कामगार नागरिकांकडून कचरा उचलण्यासाठी पैसे मागतात। फक्त एवढंच नाही तर ओला आणि सुका कचरा एकाच गाडीत टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचंही समोर आले। यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे। या सर्व वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुमित कंपनीवर आता चौकशीची मागणी होतीये। आरोप गंभीर असले तरी केडीएमसी प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं आहे। असं काही झालंच नाही तरीही याची शहानिशा केली जाईल असं अधिकृत वक्तव्य अधिकारी विक्रम गायकवाड यांनी केलं आहे। या प्रकरणाचा शेवट काय होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या मागील 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत। स्थानिक लोकांना ज्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत ते कुठल्याच सुविधा मिळत नाहीयेत। किमान महानगरपालिकेने इथून कचरा तरी उचलला पाहिजे जेणेकरून लोकांचं आरोग्य हे सुरक्षित राहील। तर त्या बाबतीत सुद्धा महानगरपालिकेचा इतका हलगर्जीपणा चाललाय। आताच नुकतीच महापालिकेने सुमित एल्को नावाची जी कंपनी ते अपॉइंट केली या कचऱ्याच्या विषयासाठी, तर त्यांचा इतका अनागोंदी कारभार चाललेला आहे। मुळात त्यांची वाहनांची संख्या कमी आहे तेव्हा प्रत्येक वॉर्डात व्यवस्थित वाहनं त्यांची पोहोचत नाहीयेत। सार्वजनिक जागेवर पडलेला कचरा जागीच असतो, लोकांकडून डेली कलेक्शन प्रॉपर होत नाहीये। त्यातल्या त्यात माझ्या कानावर असे विषय होते तक्रारीमध्ये की लोकांकडे कचरा घेण्यासाठी पैसे मागितले जात आहेत। मला कुठेतरी असा गंध येतो की ज्यावेळेला भरती प्रक्रिया केली सुमित एल्कोने 50-50 हजार लोक कामगारांकडून घेतले भरतीसाठी, मग ती वसुली चालली की काय असा संशय कुठेतरी या माध्यमातून निर्माण होतो। आमची एकच माफक अपेक्षा आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बाकी आम्हाला पायाभूत सुविधा देत नाहीत, किमान लोकांचं इथल्या सामान्य लोकांचं आरोग्य तरी धोक्यात घालू नये। मी उपस्वच्छता अधिकारी। जिथे नागरिकांकडून पैसे मागितले जातात, कचरा उचलला जात नाही, नागरिकांना दमदाटी केली जाते की इथून कचरा तुम्ही वेगळा करून देण्यात आम्ही नेणार नाहीये, काय परिस्थिती? नाही, तसं कसं झालेलं नाहीये आणि आता यांच्या समोर क्लिअर केलं आणि सगळ्यांना बोलवलंय। जे स्टाफचे लोक जे आहेत सगळ्यांना बोलवलं, जे कोण गाडी घेऊन येतात सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलं शहानिशा करा, कोणी पैसे मागितले ते समोर क्लिअर करा। कचरा वेगळा करून मागितला जातो, कचरा वेगळा करायची आहे का आपल्याकडे गाडीमध्ये? हो, गाडीमध्ये व्यवस्था आहे, ओला कचरा सुका कचरा व्यवस्था आहे आणि त्या 4 प्रकारचे करायचे, ओला कचरा, सुका कचरा, कागद, काच आणि कापड असं वेगवेगळं घ्यायची। त्यासाठी आपण बॅग लावण्याची व्यवस्था केली गेल्या 8 दिवसापासून, पण तसं यांना सूचना पण दिलेल्या आहेत।